नाशिकमध्ये दुबार मतदारांचा मुद्दा ऐरणीवर आलाय। दुबार मतदानाच्या मुद्द्यावरून दोन्ही शिवसेना आक्रमक झाले। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे। काही विशिष्ट लोकांना निवडून आणण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला। तर मतदार याद्यांची पडताळणी करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे। नक्की निवडणूक आयोगाचा कुठल्या पद्धतीने काम करतो हा खरा प्रश्न आहे। माननीय निवडणूक अधिकाऱ्यांना आज आम्ही भेटलो, त्यांना हे सगळं आम्ही निदर्शनास आणून दिलं आणि त्यांना आम्ही सांगितलं की जर याला ताबडतोब एक तर मुदतवाढ मिळाली पाहिजे, कारण हे सगळे जे ऑब्जेक्शन आहे म्हणजे चोर उलटा कोतवाल को दाटे अशा पद्धतीची पद्धत आहे की यांनी गोंधळ करायचा आणि माणसांनी जे मतदार आहे त्यांनी जाऊन स्वतःचा एव्हिडन्स द्यायचा। बरं, असं कुठलंही ज्याला काय म्हणतो की सर्चिंग इंजिन महापालिकेने अजून दिलेलं नाही, म्हणजे फक्त यादीत नाव नाही पण मग कुठे तो शहरात हे तर सापडलं पाहिजे। मला असं वाटतं हा सर्व गोंधळात गोंधळ आहे, त्यामुळे आम्ही सांगितलं की याच्यावर ताबडतोब निर्णय व्हायला पाहिजे, अन्यथा शिवसेना काय करेल हे आपल्या सर्वांना माहिती आहे। जे दुबार नाव आहे त्या बाबतीत ताबडतोब कारवाई करावी आणि ते यादीतून वगळण्यात यावं किंवा त्याच्यावर 2 स्टार करण्यात यावा, जेणेकरून संबंधित मतदाराला ते त्याचं जे काही म्हणणं असेल ते फॉर्म भरून त्यांनी एकाच ठिकाणी कुठेतरी अधिकृत नाव ठेवण्यात यावं। या बाबतीत त्या ज्या काही निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन्स आहे त्याप्रमाणे त्यांनी ते करावा। या बाबतीत आम्ही आता या पक्ष माननीय उद्धवसाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेनेच्या वतीने आम्ही हे सर्व करत आलेलो आहे, करत राहू। जर निवडणुकीच्या बाबतीत काही हरकतीला त्यांनी प्रतिसाद दिला नाही तर या बाबतीत आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याशिवाय राहणार नाही।